शास्त्रीनगर मैदानावर पॅकर्स क्रिकेट क्लबच्या वतीनं खुल्या निमंत्रितांच्या लेदरबॉल T20 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। स्पर्धेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात मुंबईचा पायाडे संघ आणि जैन इरिगेशन जळगाव यांच्यात लढत झाली। पायाडे संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। फलंदाजी करताना जैन इरिगेशन संघानं 18 षटकांमध्ये 9 गड्यांच्या मोबदल्यात 144 धावा केल्या। यामध्ये त्यांच्या सिद्धेश देशमुखच्या 57, वरुण देशपांडेच्या 38, ओम मुंडेच्या 12 आणि सौरभ सैनीच्या 17 धावांचा समावेश होता। पायाडे संघाकडून गोलंदाजी करताना रुचित आहुजानं 3, रोहित यादवनं 2 बळी घेतले। प्रत्युत्तरादाखल खेळताना पायाडे संघानं 18 षटकांमध्ये 5 बाद 114 धावा केल्या। त्यांच्याकडून आयुष्य जेटवा यानं 59 चेंडूंमध्ये 74 धावा केल्या। जुगराज मेहतानं केवळ 9 चेंडूंमध्ये 19 धावा फटकावल्या। जैन इरिगेशन संघाकडून गोलंदाजी करताना शुभम शर्मानं 2 तर शिवम कारवा, अमित पांडे, नीरज जोशी यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले। जैन इरिगेशननं 31 धावांनी हा सामना जिंकला। सिद्धेश देशमुख हा सामनावीर ठरला तर शुभम शर्मा हा गेम चेंजर ठरला। दुसरा सामना लॉंग लाईफ कोल्हापूर आणि पुनीत बालन केदार जाधव क्रिकेट अकादमी पुणे यांच्यात झाला। या सामन्यात पुनीत बालन संघानं पहिल्यांदा फलंदाजी करत 20 षटकांमध्ये 6 बाद 150 धावा केल्या। त्यामध्ये अभिमन्यू जाधवनं 37, अभिषेक पवारनं 36 असं योगदान दिलं। लॉंग लाईफ कोल्हापूर संघाकडून गोलंदाजी करताना शुभम मानेनं 3, किरण चोरमाले आणि कुणाल थोरात यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले। प्रत्युत्तरादाखल खेळताना लॉंग लाईफच्या खेळाडूंनी 20 षटकांमध्ये 9 बाद 128 धावा केल्या। त्यांच्याकडून साहिल परख यानं 32 चेंडूत धमाकेदार 42 धावा केल्या। ओम भोसलेनं 17 चेंडूत 26 धावा फटकावल्या। पुनीत बालन संघाकडून गोलंदाजी करताना यश बोरमाणीनं 4, दीपक दांगीनं 2 बळी घेतले। पुनीत बालन संघानं 22 धावांनी हा सामना जिंकला। अभिषेक पवार हा सामनावीरचा मानकरी ठरला तर यश बोरमणी हा गेम चेंजर ठरला। या सामन्यात शिवाजी कामते, शुभम मुंडे, सुनील पाटील, अक्षय पवार यांनी पंच म्हणून काम पाहिलं।